नमस्कार मित्रांनो, मी बी पाटील तंत्रज्ञ शिक्षक माध्यमिक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा स्वाध्याय सादरीकरण. स्वाध्याय लेखन सीमा पाटील, सहाय्यक शिक्षिका राजवीर पब्लिक स्कूल वाशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. प्रश्न पहिला. अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब याला म्हणता येईल. पर्याय आहेत व्हॉल्टेयर, रेने देकार्त, लिओपॉल्ड व्हान राके, ड कार्ल मार्क्स. याचं उत्तर बरोबर आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर याला म्हणता येईल. दुसरं विधान, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय आहेत अ. कार्ल मार्क्स, ब. मायकेल फुको, क. लुसिया फेबर, ड. व्हॉल्टेयर. बरोबर उत्तर आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. वळूया पहिल्या प्रश्नातील ब प्रश्नाकडे. चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. विचारवंतांनी त्यांनी लिहिलेले ग्रंथ, तर त्यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. पहिली आहे जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री. ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी आहे लिओपॉल्ड व्हॅन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. ही जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे हेरोडोटस, द हिस्ट्री. हा ग्रीक विचारवंत होता, त्याचा ग्रंथ बरोबर आहे. चौथी जोडी आहे कार्ल मार्क्स आणि डिस्कोर्स ऑन द मेथड. ही जोडी असंबंधी किंवा चुकीची आहे. तर बरोबर जोडी अशी आहे, कार्ल मार्क्सने दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ फ्रेंच विचारवंतांनी लिहिलेला होता. डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथाचे लेखक रेने देकार्त हे फ्रेंच तत्ववेत्ते आहेत. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे द्वंद्ववाद. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. 2. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यास दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. 3. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. पाहूया पुढची संकल्पना. पुढची संकल्पना आहे ॲनल्स प्रणाली. 1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे असे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. 2. ॲनल्स प्रणाली म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 2. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 3. सीमा द बोव्हा यांच्या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरं विधान आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्व उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासाच्या स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे.
प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला त्यामध्ये 1. इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो. 1. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. 2. त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. आणि 3. उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात पुढील मतांचा आग्रह धरला. 1. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. 2. एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. 3. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या साधनांचा ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. प्रश्न पुढचा. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे का म्हटले जाते? व्हॉल्टेअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी 1. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. 2. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. 3. त्यांच्या या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील विचारवंत. तर युरोपातील 4 विचारवंत आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड व्हॅन राके आणि 4थे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. त्यामधला पहिला प्रश्न. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीचा कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 2. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. 3. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. 4. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकाळातील मानवी समाज घटकांशी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी किंवा कथाकहाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. आणि 4. मानवाने केलेल्या भूतकाळातील कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. प्रश्न 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करता यावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्वार यांनी मांडली. 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर संशोधन सुरू झाले. या सर्वालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात.
धन्यवाद मित्रांनो. या पाठाच्या प्रश्नाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण दिलेल्या वेळेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.